टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आचरामध्ये एक कोळंबी प्रकल्प होता आणि कोळंबी प्रकल्पाचं प्रचंड नुकसान झालं। या ठिकाणी काही समाज कंटक होते, त्यांनी अशा पद्धतीने विषबाधा केली आणि त्यामुळे अशा पद्धतीची कोळंबी आहे ती मरून पडली। जवळजवळ 18 लाखाचं नुकसान झाले। 4.5 टन जी आहे ती कोळंबी अशा पद्धतीने मरून पडली आणि पालकमंत्र्यांनी तातडीने याचे चौकशीचे आदेश दिलेत। पालकमंत्र्यांनी नेमकं काय आदेश दिलेत आणि तुम्हाला काय माहिती दिली आहे? पालकमंत्र्यांना मी सविस्तर सांगितलं की घटना काय घडलेली आहे, त्याप्रमाणे साहेबांनी पोलीस स्थानकात पण आदेश दिलेले आहेत आणि इवन फिशरीज डिपार्टमेंटला आदेश दिले आहेत, जाऊन पंचनामा करा आणि जे काही इथं जो काही नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी साहेब त्या प्रयत्न करतील। आपण बघताय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोळंबी आहे ती मरून पडले। पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पालकमंत्री नितेश राणे यांची अपूर्व फर्नांडिस यांनी भेट घेतलेली होती आणि पालकमंत्र्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले। त्याचबरोबर इथल्या ज्या मच्छीमारांना आहे ती मदत देण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, आचरा, मालवण।